Hello friends, myself Dattatrey Jadhav. I am from AGM College Karat. Today we are going to start a new point from the chapter Sets and Relations. Sets and Relation. That point is inequalities. Inequalities and rules of inequalities of real numbers. म्हणजे इथं काय करणार आहे बघा, जरा व्यवस्थित बघा. या चॅप्टरमध्ये आपण आता सध्या इनइक्वॅलिटीज म्हणजे काय आणि त्यांचे रूल्स ऑफ इनइक्वॅलिटीज ह्या गोष्टी आपण इथं बघणार आहे. ओके, तर पहिल्यांदा लक्षात ठेवा, इक्वॅलिटीज म्हणजे जेव्हा एखादं एक्सप्रेशन आपण इक्वल टू या सिम्बॉलनं डिनोट करतो तेव्हा त्या इक्वॅलिटीज घडतात किंवा ते इक्वेशन्स घडतात. ओके, फॉर एक्झाम्पल हे 4 इज इक्वल टू 4 या ठिकाणी इक्वलचं साईन आलेलं आहे मध्ये, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे? यस, इक्वॅलिटीज. फॉर एक्झाम्पल आणखीन एखादं सांगता येईल मला, एक्स इज इक्वल टू 4 ह्याला मी काय म्हणणार आहे? इक्वॅलिटीचं साईन आलेलं आहे, त्याला इक्वेशन्स असं पण म्हणू शकतो आहे. आता इनइक्वॅलिटीज म्हणजे काय? जर एखाद्या एक्सप्रेशनमध्ये हे इक्वल टूचं साईन न येता तिथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू असे जेव्हा सिम्बॉल्स येतात तेव्हा त्या एक्सप्रेशनला इनइक्वॅलिटीज असं म्हणतात. आणि इनइक्वेशन्स म्हणजे काय की एखाद्या इक्वेशनमध्ये इक्वल टू सिम्बॉलच्या ऐवजी लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असे सिम्बॉल्स येतात तेव्हा त्या इक्वेशनला इनइक्वेशन्स म्हणतात. इक्वॅलिटीज आणि इनइक्वॅलिटीज मधला फरक कळाला ना? इक्वॅलिटीजमध्ये काय असतं तर इक्वल टू सिम्बॉल असतो, इनइक्वॅलिटीजमध्ये काय असतात तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू हे सिम्बॉल असतात. ओके, म्हणजेच सपोज करा की फॉर एक्झाम्पल इथं 2 आणि 5 मधलं रिलेशन सांगायचं आहे तर 2 इज लेस दॅन 5, 2 इज लेस दॅन 5, स्ट्रिक्टली लेस दॅन 5. हे काय झालेलं आहे? आपलं इनइक्वॅलिटी झालेली आहे. ओके, इनइक्वॅलिटी समजलेलं आहे. आता आपण रूल्स ऑफ इनइक्वॅलिटीज ऑफ रिअल नंबर्स पाहणार आहे. रूल्स ऑफ इनइक्वॅलिटीज ऑफ रिअल नंबर्स. सिम्पल रूल्स आहेत. तुम्हाला हे रूल्स जर समजले तर याच्यावरचे एक्झाम्पल्स देखील सॉल्व करता येतील. ओके, मी पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगतो. या ठिकाणी 2 आणि 4 हे 2 नंबर घेतलेले आहेत. हे रिअल नंबर आहेत. ओके, रिअल नंबर माहीत आहे तुम्हाला, 2 आणि 4 हे रिअल नंबर आहेत. 2 रिअल नंबर घेतले आणि त्याच्यामध्ये एक कॉन्स्टंट ॲड केला. आता तो कॉन्स्टंट सपोज करा की 2 आहे, तो कॉन्स्टंट ॲड केला दोन्ही, तर काय घडेल? 2 + 2 येईल 4 आणि 4 + 2 येईल 6. आता इथं या ठिकाणी 2 हा 4पेक्षा लहान आहे म्हणून 2 इज लेस दॅन 4 लिहिणार आहे मी. 2 इज लेस दॅन 4 लिहिणार आहे. आता 2 + 2 म्हणजे 4 आलेलं आहे आणि 4 + 2 म्हणजे 6 आलेलं आहे. म्हणजे त्या इनइक्वॅलिटीमध्ये मी काय केलेलं आहे तर एक कॉन्स्टंट ॲड केलेला आहे. जर तो ॲड केला तर इथं 4 आणि 6 आलेलं आहे. क्लिअरली तुम्हाला माहिती आहे 4 हा लहान आहे 6पेक्षा, म्हणून हे लिहिणार आहे 4 इज लेस दॅन 6. म्हणजे रूल कोणता शिकलो तर रूल असा, जर एखाद्या इनइक्वॅलिटीमध्ये ए हा लेस दॅन बी असेल तर ए + के हा बी + केच्या पेक्षा लहान असतो. ओके, म्हणजेच 4 हा लेस दॅन 6 आहे. या ठिकाणी मी या ठिकाणी तो रूल लिहितो. इफ ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर, हे 2 नंबर्स आहेत, बिलॉंग्स टू आर आहेत, सच दॅट कसे आहेत तर ए हा लेस दॅन बी आहे, देन ए + के हा लेस दॅन बी + के असतो. ए + के हा लेस दॅन कसा असतो? बी + के असतो, वेअर के इज अ कॉन्स्टंट. लक्षात आलेलं आहे? कोणताही नंबर असू दे, आता के कोणताही कॉन्स्टंट असू दे. आता पुन्हा हीच इनइक्वेशन घेतो आणि याच्यातून मी काय करतो तर एक कॉन्स्टंट सबट्रॅक्ट करतो. तर इनइक्वॅलिटीमध्ये काय चेंज होतोय का पाहणार आहोत. आता 2 जर दोन्ही बाजूतून सबट्रॅक्ट केले तर इथं येणार आहे 2 - 2 आणि इथं येणार आहेत 4 - 2. आता 2 - 2 म्हणजे किती येणार आहे? 0 आणि 4 - 2 म्हणजे किती येणार आहे? 2. ओके, तर
0 आणि 2 मधलं रिलेशन काय? 0 हा 2 पेक्षा लहान आहे, म्हणजे 0 इज लेस दॅन 2. म्हणजे आपण दुसरी एक प्रॉपर्टी बघू शकतोय. इफ ए इज लेस दॅन बी देन ए मायनस के इज लेस दॅन बी मायनस के. ही दुसरी प्रॉपर्टी. ओके. म्हणजे एखाद्या इनइक्वेशनमध्ये एखादा कॉन्स्टंट दोन्ही बाजूतून सबट्रॅक्ट केला तर ती इनइक्वॅलिटी चेंज होत नाही, तो सिम्बॉल चेंज होणार नाही. तसंच ग्रेटर दॅनसाठी पण असणार आहे. ओके. म्हणजेच इथं काय करणार आहे मी, याच्या उलटी गोष्ट होणार आहे. ओके. पुढच्या पार्टकडे जाऊया. आता सपोज करा की तुमच्याकडे 2 नंबर्स आहेत, 2 आणि 4. याला एखाद्या पॉझिटिव्ह नंबरनं मल्टिप्लाइड करूया दोन्ही बाजूंना. म्हणजे इनइक्वेशनची जी इक्वेलिटी असेल ती बदलते का चेक करायचं आहे. 2 आहे तर 2ला 2नं मल्टिप्लाइड केलेलं आहे इथं, आणि RHSमध्ये 4 आहेत त्यांना 2नं मल्टिप्लाइड केलेलं आहे. 2ला 2नं 4 होईल मल्टिप्लाइड केल्यानंतर, आणि 4ला 2नं मल्टिप्लाइड केलं की काय येतील? 8 येतील. आता ह्या 4 आणि 8 मध्ये रिलेशन काय? तर 4 इज लेस दॅन 8. म्हणजे इनइक्वॅलिटीचा जो सिम्बॉल होता लेस दॅनचा तो आपला बदललेला आहे का? नाही बदलला. म्हणजे आपल्याला अशी गोष्ट मिळेल की इफ ए इज लेस दॅन बी देन ए के इंटू के इज लेस दॅन बी के, बट के इज हिअर 2 होता व्हेन के इज ग्रेटर दॅन 0. के हा कसा असेल तर 0 पेक्षा मोठा असेल तेव्हा हे घडणार आहे. ओके. आता मी काय करतो तर या इनइक्वॅलिटीला 2नं डिवाइड करतो. म्हणजेच काय होईल? 2 डिवायडेड बाय 2 होतील, इकडे 4 डिवायडेड बाय 2 होतील. 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय येईल? 1. आणि 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येतील? 2. आता 1 आणि 2 मध्ये रिलेशन काय? 1 इज लेस दॅन 2. म्हणजेच इफ ए इज लेस दॅन बी देन ए अपॉन के इज लेस दॅन बी अपॉन के व्हेन के इज कसा असेल? पॉझिटिव्ह असेल. के कसा असेल? पॉझिटिव्ह असेल. आता मी के हा निगेटिव्ह कन्सिडर करतो. के निगेटिव्ह कन्सिडर करतो याचा अर्थ असा की एखादा निगेटिव्ह नंबरनं मल्टिप्लाइड करतो. आता मला निगेटिव्ह नंबर एखादा सांगा. -2 घेतो, म्हणजे इथं काय होईल? 2 इंटू -2 होतील, आणि इथं होतील 4 इंटू -2 होतील. 2 इंटू -2 म्हणजेच काय? -4. 4 इंटू -2 म्हणजेच काय? -8. जर तुम्ही रिअल लाईन कन्सिडर केली, रिअल लाईनवरती इथं कुठंतरी नंबर्स असणार आहेत. हा 0 आहे सपोज करा, हा -1 -2 -3 -4 आहे, -5 -6 -7, हा -8 आहे. तर मला सांगा -4 मोठे का -8 मोठा? -4 मोठे. म्हणजेच काय होणार आहे तर हे लेस दॅनचं कन्व्हर्जन ग्रेटर दॅनमध्ये होणार आहे. लक्षात आलं का? कोणी मल्टिप्लाइड केलं तर निगेटिव्ह नंबरनं इनइक्वॅलिटीला मल्टिप्लाइड केलं तर इनइक्वॅलिटी चेंज होते. आत्तापर्यंत चेंज झालेली नव्हती, आता ती काय होणार आहे? चेंज होणार आहे. म्हणजेच कसं घडणार आहे बघा. इफ ए इज लेस दॅन बी देन ए के इंटू के इज ग्रेटर दॅन बी के. कधी? व्हेन के लेस दॅन 0. व्हेन के इज लेस दॅन 0. के हा 0 पेक्षा लहान असेल तर. आणि डिवाइड केलं तर बघा 2 आणि 4 मध्ये 2 इज लेस दॅन 4 आहे. -2नं डिवाइड करूया. 2 डिवायडेड बाय -2, आणि इकडे 4 डिवायडेड बाय -2 होणार आहेत RHSमध्ये. 2 डिवायडेड बाय 2 -2 म्हणजे -1 आले. 4 डिवायडेड बाय -2 म्हणजे किती आले? -2 आले. 2 2 जार 4. ओके. आता -1 आणि -2 मध्ये रिलेशन बघा. ही रिअल लाईन आहे तुमची. इथं 0 असणार आहे. -1 आणि -2. -1 आणि -2 मध्ये मोठा कोण?
-1 -1 हा मोठा आहे -2पेक्षा. इकडं संख्या वाढत जातात आणि लेफ्टला येईल तसं काय होतो आपण ते नंबर्स लहान होत जातात. ओके, म्हणजे -1 ग्रेटर दॅन -2 आलेला आहे. म्हणजे काय घडलं तर इनइक्वॅलिटीला निगेटिव्ह नंबरनं डिवाइड केलं तर इनइक्वॅलिटी काय होते, चेंज होते. लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅनमध्ये कन्वर्ट होईल, ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅनमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे इफ ए इज लेस दॅन बी देन ए डिवायडेड बाय के इज, हे ग्रेटर दॅन होतं ते काय होणार आहे लेस दॅन बी डिवायडेड बाय के. कधी, व्हेन के इज लेस दॅन 0. ओके, ही एक आपली इनइक्वॅलिटीचा रूल होईल. आता इनइक्वॅलिटीचे अजून 2 रूल बघणार आहे, लास्ट 2 रूल्स. ओके, या ठिकाणी मी 2 नंबर्स घेतो, असं घेतो x² इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 घेतो. x² इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 म्हणजे स्क्वेअर हा 4पेक्षा कसा पाहिजे आपल्याला, लहान पाहिजे. आता x² इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 हे सॅटिस्फाय करणारा आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज बघायचे. या ठिकाणी काय असेल बघा, तर हा 0 असेल, हा 4 असेल आणि हा -4 असेल. तर आपल्याला x² हा 4पेक्षा लहान आला पाहिजे. जेव्हा x² हा 4पेक्षा लहान आला पाहिजे म्हणजेच x हा आपल्याला असं दिसते की x² इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2². असं कधी घडू शकते जर एक्सच्या व्हॅल्यूज ह्या -2 टू +2 यांच्यामध्ये असणार आहेत. एक्सच्या व्हॅल्यूज ह्या कशात असणार आहेत, -2 टू +2 यांच्यामध्ये असला तरच x² हा लेस दॅन ऑर इक्वल टू 4 असेल. बघा क्लिअरली, एक्सची व्हॅल्यू मी काय करतो, -2 टाकतो. -2 टाकली तर इथं -2चा स्क्वेअर काय येईल, 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4. एस, सो यातल्या नंबर्सच त्या व्हॅल्यूज आपल्या काय करतील, सॅटिस्फाय करतील. म्हणजेच इथे एक रूल येईल आपल्याकडं, इफ x² इज लेस दॅन ऑर इक्वल टू a² देन x इज लाईज इन बिटवीन -a टू +a. म्हणजे -a लेस दॅन ऑर इक्वल टू x इज लेस दॅन ऑर इक्वल टू +a. ओके, x² जर लेस दॅन ऑर इक्वल टू a² असेल तर x हा क्लिअरली -a टू +a मध्ये असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल x² ची व्हॅल्यू आपल्याला 16पेक्षा लहान पाहिजे. x² ची व्हॅल्यू आपल्याला कशी पाहिजे, 16पेक्षा लहान, 16 किंवा 16पेक्षा लहान. तर हे तेव्हाच घडू शकतं जेव्हा x हा -4 टू +4 यांच्यामधल्या व्हॅल्यू घेईल. -4 टू +4 यांच्यामधल्या व्हॅल्यूज हे इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे, इनइक्वेशन. फॉर एक्झाम्पल यातली कोणतीही व्हॅल्यू सांगा मला. सपोज करा इथं 3 असतील, 3 घेतले तर 3चा स्क्वेअर किती, 9. 9 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 16. इज इट करेक्ट? येस, हे करेक्ट आहे. 9 हा लेस दॅन ऑर इक्वल टू 16 आहे, लेस दॅन तरी आहे ना. ओके, आता याच्या बाहेरची जर व्हॅल्यू काढली तर सपोज करा मी हे 5 घेतलं तर इथं LHS मध्ये 5 टाकलं तर 5² काय येईल, 25. 25 हा लेस दॅन ऑर इक्वल टू 16 आहे का, नाही, तो ग्रेटर दॅन 16 आहे. म्हणजे हे बाहेरच्या व्हॅल्यूज येणार नाहीत. म्हणजे x² इज इक्वल टू 16 ही कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी आपल्याला व्हॅल्यूज कोणत्या हव्यात, तर -4 टू +4 यांच्यामधल्याच हव्यात. ओके, म्हणून इफ x² इज लेस दॅन ऑर इक्वल टू a² देन -a लेस दॅन ऑर इक्वल टू x इज लेस दॅन ऑर इक्वल टू a. पुढं लास्टची प्रॉपर्टी, इफ x² इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू a² देन स्क्वेअर हा a² पेक्षा मोठा असला पाहिजे. कधी घडू शकतं ते बघा, जेव्हा हा तुमचा 0 असेल, हा तुमचा -a असेल, हा तुमचा +a असेल. आपल्याला कसा पाहिजे, x² हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू a² पाहिजे. फॉर एक्झाम्पल
एक्स स्क्वेअर हा आपल्याला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 25 असला पाहिजे असं कन्सिडर करूया. एक्स स्क्वेअर हा 25पेक्षा मोठा पाहिजे. मग एक्सच्या व्हॅल्यूज असं म्हणू शकत नाही -5 टू +5मध्ये असतील पाठीमागच्या नियमानुसार. या -5 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू +5. जर तुम्ही यांच्यामधली व्हॅल्यू घेतली, यांच्यामधली कोणती व्हॅल्यू घ्या, -5 टू +5मध्ये 4 आहेत, 4 जर घेतले तर 4 काय येतील, 4 घेतले तर 4 स्क्वेअर काय येईल 16. आणि 16 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 25 होत नाही आहे. म्हणजे हे इथं लागू पडत नाही अशा वेळी. तेव्हा काय केलं पाहिजे, तर तुमच्या व्हॅल्यूज ह्या -5 टू +5 ह्या 5पेक्षा एक तर मोठ्या पाहिजे, 5 किंवा 5पेक्षा मोठ्या, इथं लेस दॅन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे म्हणून, किंवा -5 आणि त्याच्यापेक्षा लहान, -5 आणि त्याच्यापेक्षा लहान असल्या पाहिजे. म्हणजेच कंडिशन काय असणार आहे, तर एक्स हा लेस दॅन -5 हवा आहे किंवा एक्स हा ग्रेटर दॅन 5 हवा आहे. बघा, सपोज करा -5च्या पेक्षा लहान व्हॅल्यू इथं कोणती असणार आहे, सपोज करा -7. -7चा स्क्वेअर, -7चा स्क्वेअर किती येईल 49. 49 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 25 विच इज ट्रू. आणि जर इकडची 7ची व्हॅल्यू घेतली किंवा इकडची 6ची व्हॅल्यू घेतली 5पेक्षा मोठ्याची, तर तुम्हाला मिळेल 6 स्क्वेअर 36 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 25. म्हणजे आपल्या व्हॅल्यूज ज्या असणार आहेत तेव्हा काय होणार आहे, तर एक्स हा लेस दॅन -5 असला पाहिजे आणि एक्स हा ग्रेटर दॅन 5. इकडे LHSला -इन्फिनिटी असतात, RHSला इकडं +इन्फिनिटी असतात रिअल लाईनवरती. म्हणजेच ह्यासाठी कंडिशन काय होणार आहे, इफ एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ए स्क्वेअर देन एक्स इज लेस दॅन -a or x is greater than a. x is greater than a. x is less than -5 or x is greater than 5. या दोन शेवटच्या कंडिशन्स जरा थोड्याशा बघून घ्या, त्या जरा थोड्याशा वेगळ्या आहेत. ओके, तर ह्या आपले रूल्स ऑफ इनइक्वॅलिटीज आहेत. आता इथं ए इज लेस दॅन बी, ए इज लेस दॅन बी, ए इज लेस दॅन बी, ए इज लेस दॅन बी सगळीकडे घेतलेले आहेत. तिथं ग्रेटर दॅन घेतलं तर त्या पद्धतीनंच त्या इनइक्वॅलिटीज राहणार आहेत. जर एखादा कॉन्स्टंट ॲड केला तर इनइक्वॅलिटी बदलत नाही, इनइक्वॅलिटी बदलत नाही. एखादा कॉन्स्टंट सबट्रॅक्ट केला तर इनइक्वॅलिटी बदलत नाही. एखाद्या कॉन्स्टंटनं मल्टिप्लाइड केलं पॉझिटिव्ह कॉन्स्टंटनं तर इनइक्वॅलिटी बदलत नाही. याच्यात ग्रेटर दॅन ठेवलं तरी चालेल, एखाद्या पॉझिटिव्ह नंबरनं डिवाइड केलं तरी हे लेस दॅनचं साईन लेस दॅनच राहील. ओके, आणि फक्त घडतंय कुठं, जेव्हा इनइक्वॅलिटीला एखाद्या निगेटिव्ह नंबरनं मल्टिप्लाइड केलं तर लेस दॅनची ग्रेटर दॅन होते, तशी ग्रेटर दॅनची लेस दॅन होईल. इथं इफ ए इज लेस दॅन बी देन ए डिवायडेड बाय के इज लेस दॅन ए डिवायडेड बाय के. करेक्शन करा, तिथं ए डिवायडेड बाय के इज काय असणार आहे, ग्रेटर दॅन बी डिवायडेड बाय के असणार आहे. ओके, बघा ती प्रॉपर्टी परत एकदा समजावून सांगतो. इफ ए इज लेस दॅन बी, 2 आणि 4 घेतलेले होते, 2 इज लेस दॅन 4 आहे आणि त्याला एखाद्या कॉन्स्टंटनं डिवाइड करतो, निगेटिव्ह कॉन्स्टंट -2नं डिवाइड करतो, तर हे मायनस काय होणार आहे 2 डिवायडेड बाय -2 आणि इथं होणार आहेत 4 डिवायडेड बाय -2. 2 डिवायडेड बाय -2 किती येणार आहेत, 2 डिवायडेड बाय -2 -1, 4 डिवायडेड बाय -2 -2 आणि -1 कसा असतो, मोठा असतो. म्हणजे इथं इनइक्वॅलिटी बदलते. हे करेक्शन तुम्हाला लक्षात आली पाहिजे. आणि हे दोन महत्त्वाचे रूल आहेत. इफ एक्स स्क्वेअर इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए स्क्वेअर देन -a लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए. अँड इफ एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ए स्क्वेअर देन एक्स लेस दॅन -a or x greater than a. Here question is solve the inequalities and write the solution set using interval notation. ओके, इनइक्वॅलिटीज सॉल्व करण्याची पद्धती आपण इथं पाहणार आहोत. कशा इनइक्वॅलिटीज सॉल्व करतो.
फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला इक्वेशन असते बघा, 2x - 1 इज इक्वल टू 3. याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं असतं, है ना, हे सोडवायचं असतं. म्हणजे तुम्ही काय करता, 2x इज इक्वल टू 3 - 1 RHSला पाठवता, +1 होतात. 2x इज इक्वल टू 3 + 1 4 होतं आणि x इज इक्वल टू 4/2 म्हणजेच तुमचा 2 येतो. अशा पद्धतीनं ते तुम्ही इक्वेशन सॉल्व करता. सिमिलरली आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व द इनइक्वॅलिटीज. इनइक्वॅलिटीज ज्या दिलेल्या आहेत त्या सॉल्व करायच्या आहेत आणि राईट द सोल्युशन्स. आता इथं सोल्युशन एकच आलेलं आहे लिनियर इक्वेशन असल्यामुळे. क्वाड्रॅटिक असतं तर 2 आले असते, क्युबिक असतं तर 3 आले असते. पण ह्या इनइक्वॅलिटीजला सोल्युशन जे असतं ते इनफायनाईट सोल्युशन असतं. ओके, तर सॉल्व द इनइक्वॅलिटीज अँड राईट द सोल्युशन सेट युजिंग इंटरवल नोटेशन. म्हणजे इंटरवल नोटेशन लक्षात आले का? कोणते इंटरवल नोटेशन? तर तुमचे क्लोज्ड इंटरवल जेव्हा एंड पॉईंट्स घ्यायचे असतात, ओपन इंटरवल जेव्हा एंड पॉईंट्स घ्यायचे नसतात, सेमी ओपन इंटरवल जेव्हा पहिला पॉईंट घ्यायचा नसतो, पुढचा पॉईंट घ्यायचा असतो, मधले घ्यायचे असतात, सेमी क्लोज्ड इंटरवल. हे नोटेशनमध्ये तुमचं सोल्युशन लिहा असं तिथं सांगितलेलं आहे. हिअर इज आवर फर्स्ट एक्झाम्पल. स्टार्टिंग विथ आवर फर्स्ट एक्झाम्पल. सॉल्व द इनइक्वॅलिटी 2x + 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 5. 2x + 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 5. ही इनइक्वॅलिटी आपल्याला सॉल्व करायची आहे. कशी सॉल्व करायची थोडंसं व्यवस्थित बघा. पहिल्यांदा काय करणार आहे, मी जे दिलेलं आहे ते लिहिणार आहे. म्हणजेच हे गिवन होतं म्हणून हे गिवन लिहिणार आहे. दिले तर गिवन 2x + 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 5. आपल्याला सोडवायचं आहे म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज काढायचे आहेत. ओके, मग हे इनइक्वॅलिटी आहे, हे कोणी सांगितलं? लेस दॅन ऑर इक्वल टू आले. इनइक्वॅलिटीमध्ये जर कोणतीही पॉझिटिव्ह टर्म ॲड केली किंवा सबट्रॅक्ट केली तर इनइक्वॅलिटी बदलत नाही. म्हणून मी काय करतो, ॲडिंग बोथ साईड और सबट्रॅक्टिंग बोथ साईड 3. दोन्ही बाजूतून 3 सबट्रॅक्ट करतो. म्हणजे हे असं येईल 2x + 3 - 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 5 - 3. ओके, किंवा तुम्ही डायरेक्टली असं पण लिहू शकता, +3ला RHSला पाठवले ते मायनस होतील, 5 - 3 +3 - 3 कॅन्सल होतील. दॅट इज 2x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 - 3 किती येणार आहे? 2. आता इनइक्वॅलिटीला मी 2 डिवाइड करतो. 2 हा कसला नंबर आहे? पॉझिटिव्ह नंबर आहे. इनइक्वॅलिटीला पॉझिटिव्ह नंबरनं मल्टिप्लाइड केलं किंवा पॉझिटिव्ह नंबरनं डिवाइड केलं तर इनइक्वॅलिटी बदलत नाही. म्हणजे हे होणार आहे 2x / 2 लेस दॅन ऑर इक्वल टू 2 / 2. 2 काय होणार आहेत? कॅन्सल होणार आहेत. म्हणजे इथं आपल्याला मिळणार आहे x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. ही तर तुमची रिअल लाईन आहे. या रिअल लाईनवरती -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी हे सर्व नंबर्स असतात. इथं कुठेतरी 0 असेल, हा 1 असेल. आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज अशा पाहिजेत की ज्या लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असल्या पाहिजेत. लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे इक्वल टू असली तरी चालते, 1 घेतला तरी चालतोय, किंवा 1पेक्षा लहान. याचा अर्थ आपल्याला इकडच्या व्हॅल्यूज घ्यायचे. आणि या व्हॅल्यूज कोणते आहेत? तर इंटरवल फॉर्ममध्ये जर लिहायचं झालं तर -इन्फिनिटी टू 1. -इन्फिनिटी क्लोज्ड करता येत नाही म्हणून ओपन ब्रॅकेट टाकलेलं आहे. आणि 1 घ्यायचा का? तर इथं घ्यायचं आहे म्हणून त्याला क्लोज्ड ब्रॅकेट टाकलेलं आहे. म्हणजे x बिलॉंग्स टू -इन्फिनिटी टू 1 हा तुमचा सोल्युशन झालेला आहे दिलेल्या इनइक्वेशनचं. किंवा तुम्ही असं पण लिहू शकताय -इन्फिनिटी लेस दॅन x लेस दॅन ऑर इक्वल टू 1. अशा पद्धतीनं पण लिहू शकताय. पण आपल्याला कशा पद्धतीने विचारलेलं आहे? इंटरवल नोटेशनमध्ये. म्हणून एक्सच्या व्हॅल्यूज -इन्फिनिटी टू 1 हा सेमी ओपन इंटरवल -इन्फिनिटी टू 1 आहे. ओके, हे आपलं दिलेल्या एक्झाम्पलचं सोल्युशन झालेलं आहे. ओके, सेकंड एक्झाम्पलकडे जाणार आहे आपण. 2x + 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 4.
हे इनइक्वॅलिटी आहे आणि ही इनइक्वॅलिटी आपल्याला सॉल्व करायला सांगितलेलं आहे आणि आलेलं सोल्युशन हे इंटरवल नोटेशनमध्ये राईट करायला सांगितलेलं आहे. बघा या ठिकाणी काय करतो मी, पहिल्यांदा दिलेलं इनइक्वेशन आहे ते गिवन म्हणून लिहितो किंवा पुढं लिहिलं तरी चालेल. आपण लिहूया सोल्युशनमध्ये गिवन 2x + 3 ≤ 4. 2x + 3 ≤ 4. 3ला RHSला पाठवले तरी चालतील किंवा दोन्ही बाजूतून 3 सबट्रॅक्ट केले तरी चालतील. आपल्याला सोपं काय वाटेल त्या पद्धतीनं करा. मी 2x + 3 केलेले आहेत आणि इथं -3 करतो आहे. ≤ 4 - 3. दोन्ही बाजूमधून सेम नंबर जर सबट्रॅक्ट केला तर तुम्हाला इनइक्वॅलिटी चेंज होत नाही. हे ≤ होतं, इथं पण ≤ लिहिलेलं आहे. +3 - 3 कॅन्सल होतील, राहिले किती? 2x इज ≤ 4 - 3 म्हणजे किती? 1. आता दोन्ही बाजूला 2 डिवाइड करतो. कितीनं डिवाइड करतोय? 2नं. 2 कसला नंबर आहे? पॉझिटिव्ह नंबर आहे. पॉझिटिव्ह नंबर असला तर इनइक्वॅलिटी चेंज होईल का? नाही. म्हणजेच काय होणार आहे? 2नं जर डिवाइड केलं तर x इज ≤ 1/2 येणार आहे. x इज ≤ 1/2. म्हणजेच अशा व्हॅल्यू ज्या हाफपेक्षा लहान आहेत. इथं तुमची रिअल लाईन आहे, LHSला -∞ आहेत, RHSला +∞ आहेत आणि हा या ठिकाणी हाफ आहे. ≤ आहे. याचा अर्थ की हाफ हा घेऊ शकतोय आपण, हाफ घेऊ शकतोय. म्हणून मी काय करतोय बघा, हा जो ॲन्सर मिळालेला आहे, सोल्युशन मिळालेला आहे, तो इंटरवल नोटेशनमध्ये कसा लिहितोय बघा. एक्सच्या व्हॅल्यूज हाफपेक्षा लहान हवेत, हाफ किंवा हाफपेक्षा लहान. आता हाफपेक्षा लहान किती असणार आहे? तर -∞ इकडे असणार आहे. म्हणून x बिलॉंग्स टू -∞ टू हाफ. म्हणजे यांच्यामधल्या व्हॅल्यूज असल्या पाहिजेत. हाफ आपल्याला घ्यायचा आहे म्हणून तिथं मी क्लोज्ड ब्रॅकेट टाकला आणि इन्फिनिटीला बॉन्ड घालता येत नाही म्हणून त्याला ओपन ब्रॅकेट टाकलेला आहे. म्हणजे हा इंटरवल कसला झाला? सेमी ओपन इंटरवल, -∞ टू हाफ. हे आपलं सेकंड एक्झाम्पलचं सोल्युशन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत, एक्झाम्पल नंबर 3. थर्ड एक्झाम्पल, सॉल्व द इनइक्वॅलिटी -9 < 2x + 7 <= 19. -9 < 2x + 7 <= 19. ही इनइक्वॅलिटी सॅटिस्फाय करणाऱ्या एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करा असा त्याचा अर्थ आहे आणि ते राईट करा युजिंग इंटरवल नोटेशन. इंटरवल नोटेशनमध्ये आपल्याला या गोष्टी लिहाव्या लागणार आहेत. याचं सोल्युशनमध्ये मी लिहिणार आहे. मी पहिल्यांदा गिवन -9 < 2x + 7 <= 19. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला सोल्युशन काढायचं असतं म्हणजे यामध्ये एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या असतात. कशाच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या असतात? एक्सच्या. आता जरा पाठीमागच्या इनइक्वॅलिटीपेक्षा ही इनइक्वॅलिटी वेगळी आलेली आहे. सपोज करा असं असतं 2, 3 आणि 5 यांच्यामधलं रिलेशन 2 इज <, 3 इज <5. अशा पद्धतीनं ते इनइक्वॅलिटी आलेली आहे. काहीही घाबरायचं कारण नाही. आता आपल्याला सॉल्व करताना फक्त हा सेंटरला जो पार्ट आहे 2x + 7 त्याच्याऐवजी x आणायचं आहे म्हणजे आपल्याला त्या एक्ससाठी ते सोल्युशन्स मिळतील. आता त्याच्याऐवजी x आणायचं आहे म्हटल्यानंतर मला लक्षात आलं, बघा जरा थोडंसं इथं +7 आहेत ते पहिल्यांदा काढून टाकले पाहिजे, कॉन्स्टंट आहेत ते. म्हणून -7 करतो या तिन्ही जागेतून, -9 मधून, 2x + 7 मधून आणि 19 मधून. म्हणजे सबट्रॅक्टिंग 7 म्हणजे हे असं लिहीन मी, देअरफॉर -9 - 7 < 2x + 7 - 7 <= 19 - 7. लक्षात आले? फर्स्ट स्टेप काय केलं तर 7 ह्या सर्व इनइक्वॅलिटीमधून सबट्रॅक्ट केलेलं आहे. -9 - 7 -16 येतील. <, 2x + 7 - 7 +7 - 7 कॅन्सल होतील है ना, आणि राहतील फक्त
2x लेस दॅन ऑर इक्वल टू 19 मायनस 7 हा येईल 12. आपल्याला सॉल्व कोणासाठी करायचं असतं तर सेंटरला कशाच्या व्हॅल्यूज आल्या पाहिजे, एक्स आला पाहिजे. आणि सेंटरला एक्स यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी 2 इंटूला आहे, 2ने डिव्हाइड करावं लागेल. 2ने डिव्हाइड करायचं झालं तर इनइक्वॅलिटी बदलेल का. 2 कसला नंबर आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे. 2 पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणून पॉझिटिव्ह नंबरनं जर मल्टिप्लाइड केलं किंवा डिवाइड केलं तर इनइक्वॅलिटी बदलत नाही. म्हणून मी काय लिहितो बघा, डिवायडिंग बाय S2. सो -16 डिवायडेड बाय 2 लेस दॅन 2x डिवायडेड बाय 2 लेस दॅन ऑर इक्वल टू 12 डिवायडेड बाय 2. देअरफॉर -16 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती आले, -8 आले. इज लेस दॅन 2x डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती आले, x आले. लेस दॅन ऑर इक्वल टू 12 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आले, 6. आणि हेच जर आपल्याला लिहायचं असेल कशामध्ये, यस इंटरवलमध्ये, तर आपल्याला कसं लिहावं लागेल बघा, x बिलॉंग्स टू -8 घ्यायचं आहे का आपल्याला, नाही. म्हणून ओपन ब्रॅकेट राऊंड ब्रॅकेट टाकलाय, ओपन इंटरवल. ओके, 6 घ्यायचं आहे का, तर घ्यायचं आहे म्हणून 6ला क्लोज्ड केलं आहे आणि इथं कॉमा दिलेला आहे. म्हणजे x हा -8 टू +6 यांच्यामधल्या सर्व व्हॅल्यू घेतोय, एक्सक्लुडिंग -8 आणि इन्क्लुडिंग 6 इन्क्लूड करायचं आहे म्हणून क्लोज्ड ब्रॅकेट टाकलेलं आहे. ब्रॅकेटला खूप महत्त्व आहे इथं. सो -8 टू 6 semi open interval -8 to 6 is solution of our this inequality. Now fourth problem is solve the inequality x square minus x greater than 20 and write the solution set using interval notation. काय करा तर हे इनइक्वॅलिटी सॉल्व करा आणि त्यांचा सोल्युशन सेट आहे तो इंटरवल नोटेशनमध्ये लिहा. पहिल्यांदा मी काय करेन, सोल्युशनमध्ये गिवन लिहीन एक्स स्क्वेअर मायनस एक्स ग्रेटर दॅन 20. ओके, तर पाठीमागचे जे 2-3 एक्झाम्पल झाले त्याच्यामध्ये लिनियर इक्वेशन होतं. या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं तर काय करायचं बघा, लक्ष व्यवस्थित द्या. क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला कंप्लीट स्क्वेअरमध्ये LHS लिहिता आली पाहिजे. म्हणजेच काय करतो, आपलं जर इक्वेशन जर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या स्वरूपात असेल आणि ते इक्वेशन आपल्याला कंप्लीट स्क्वेअरमध्ये लिहायचं असेल तर पहिल्यांदा एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट हा 1 करून घ्यायचा. हे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरमध्ये झालेलं आहे. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 करून घ्यायचा. कोइफिशियंट ऑफ एक्स डिवायडेड बाय 2 म्हणजे एक्सचा कोइफिशियंट डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर ही टर्म ॲड करायची आणि सबट्रॅक्ट करायची, ॲड करायची आणि सबट्रॅक्ट करायची. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते कंप्लीट स्क्वेअरमध्ये लिहिता येतं. जरा चेक करूया आपण. हे या ठिकाणी इन इक्वेशन दिलेलं आहे, इनइक्वॅलिटी आहे एक्स स्क्वेअर मायनस एक्स ग्रेटर दॅन 20. या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट ऑलरेडी 1 आहे म्हणून मी तिथं काही करत नाही, एक्स स्क्वेअर मायनस एक्स तसेच ठेवले. एक्सचा कोइफिशियंट आहे -1, त्याला 2 डिवाइड करायचं. कोइफिशियंट ऑफ एक्स डिवायडेड बाय 2, कोइफिशियंट ऑफ एक्स इज -1 डिवायडेड बाय 2 आणि त्याचा स्क्वेअर हा ॲड करायचा आहे. म्हणजे -1/2चा स्क्वेअर काय येईल, निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो, 1चा 1 आणि 2चा 4 म्हणजे 1/4. ही टर्म आपण ॲड करणार होतो, सबट्रॅक्ट करणार होतो. आता असं करतो, दोन्ही बाजूत ॲड करतो म्हणजे इथं लिहितो +1/4 ग्रेटर दॅन 20 + 1/4. लक्षात आलं का, दोन्ही बाजूत काय केले मी 1/4 ॲड केले. 1/4 मी माझ्या मनाचे ॲड केले नाहीत. क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर कोइफिशियंट ऑफ एक्स डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर ही टर्म ॲड करावी लागते. आता व्यवस्थित बघा,
LHSमध्ये पहिली टर्म सेकंड आणि ही थर्ड टर्म आहे. फर्स्ट टर्म एक्सचा स्क्वेअर आहे. फर्स्ट टर्म कोणाचा स्क्वेअर आहे? एक्सचा. थर्ड टर्म जी आहे ती 1/2चा स्क्वेअर आहे. थर्ड टर्म कोणाचा स्क्वेअर आहे? 1/2चा. आणि मधल्या टर्मचं साईन मायनस आहे म्हणून हा काहीही केलं तरी x - 1/2चा स्क्वेअर आहे. कशाचा स्क्वेअर आहे? x - 1/2चा स्क्वेअर. बघा, पहिल्याचा वर्ग x स्क्वेअर, दुसऱ्याचा वर्ग 1/4, दोघांचा गुणाकार x × -½ म्हणजे -x/2, त्याची दुप्पट -x, ती इथं आहे. लक्षात आलं? क्लिअरली कसं आपण लिहिणार आहोत? x - 1/2चा स्क्वेअर. म्हणजे हे 1/4 का ॲड केले? तर कम्प्लीट स्क्वेअर करण्यासाठी. ओके. आणि हे 20 + 1/4 हे कसं होणार आहे? 420 80, 80 + 1 81 / 4. ओके. देअरफॉर 81 / 4, लक्ष द्या इकडं, x - 1/2चा हा स्क्वेअर आहे ग्रेटर दॅन 81 कोणाचा स्क्वेअर आहे? 9चा. 4 कोणाचा आहे? 2चा. 9/2 स्क्वेअर. म्हणजे हे कोणासारखं दिसते बघा, म्हणजे तो फॉर्म्युला तुम्हाला लक्षात येतोय का बघा. x² हा ग्रेटर दॅन a² पाहिजे. x² हा ग्रेटर दॅन x² पाहिजे. दिस इम्प्लाइज x हा लेस दॅन -a आला पाहिजे किंवा x हा ग्रेटर दॅन a आला पाहिजे. x हा कसा पाहिजे? लेस दॅन -a आणि x हा ग्रेटर दॅन a. म्हणजेच इथं कोण आहे बघा. सपोज करा की या टर्मला मी काय मानतो? t मानतो आणि या टर्मला मी काय मानतो? a मानतो. t² कसा पाहिजे मला? ग्रेटर दॅन a² सारखा पाहिजे. म्हणजे t हा लेस दॅन -a असला पाहिजे. म्हणजेच देअरफॉर x - 1/2 हा लेस दॅन -9/2 असला पाहिजे. ओके. किंवा t हा मला ग्रेटर दॅन a पाहिजे. t म्हणजेच कोण? x - 1/2 हा आपल्याला ग्रेटर दॅन कोण पाहिजे? a काय आहे आपला? 9/2. सिन्स x² इज ग्रेटर दॅन a², दिस इम्प्लाइज x इज लेस दॅन -a और x इज ग्रेटर दॅन a. ही हा रूल आपण इनइक्वॅलिटीचा पाहिलेला आहे, तो इथं वापरला आहे. आता मायनस हा आपला RHSला पाठवतो. म्हणजेच हे असे होतील x इज लेस दॅन -9/2 प्लस हाफ, और x कसा पाहिजे मला? ग्रेटर दॅन प्लस 9/2. मायनस हाफ RHSला गेले तर प्लस हाफ होतील. देअरफॉर x आपल्याला कसा पाहिजे? बेस डिनॉमिनेटर सेम आहे. -9 + 1 किती होतील? -8 / 2 किंवा x कसा पाहिजे? ग्रेटर दॅन 9 + 1 10, 10 / 2. देअरफॉर x कसा पाहिजे? लेस दॅन -8/4 म्हणजे लेस दॅन किती? -8/2 -4. और x कसा पाहिजे मला? ग्रेटर दॅन 10/2 म्हणजेच किती? 5. -4 पेक्षा लहान. लगेच रिअल लाईन काढायची आपण. या ठिकाणी काय असतं? -∞ +∞ हे -4. -4 पेक्षा लहान म्हणजे इकडचे नंबर्स. आणि इथं x ग्रेटर दॅन 5 पाहिजे. -∞ +∞ आणि हा 5 आहे. 5 घ्यायचा नाही. मग 5 x ग्रेटर दॅन 5, 5 पेक्षा मोठे म्हणजे इकडचे. म्हणजेच xनं काय केलं पाहिजे? -∞ to -4 यांच्यामधल्या व्हॅल्यूज घेतल्या पाहिजेत. किंवा xनं काय केलं पाहिजे? 5 to ∞, 5 घ्यायचं आहे का? तर नाही, 5 to ∞ यांच्यामधल्या व्हॅल्यूज घेतल्या पाहिजेत. फायनली मी असं म्हणेन, देअरफॉर x बिलॉंग्स टू हे -∞ to -4. आणि सेट थेअरीमध्ये आपण म्हटलेलं आहे ऑरसाठी आपण युनियन यूज करतो. युनियन म्हणून हा सिम्बॉल इथं यूज केलेला आहे ऑरसाठी. 5 to ∞. हे तुमचं सोल्युशन असेल या एक्झाम्पलचं. I hope you understood today's examples on
rules of inequalities. Thank you for watching the video.